नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्सच्या नॅचरल रिसोर्सेस या लेसनमध्ये एअर, वॉटर आणि लँड याविषयी माहिती बघत आहोत. त्यामधला आपण एअर आणि वॉटर हा विषय बघितलेला आहे. त्यानंतर आपण आता लँड बघत होतो. लँडमध्ये सुद्धा आपण बघितले लेयर्स ऑफ द मिक्सचर इन द बॉटल. एक प्रयोग आपण करून बघायचा आहे की एक बॉटल घेतली, त्या बॉटलमध्ये लेयर्स ऑफ द मिक्सचर इन बॉटल. त्या बॉटलमध्ये वेगवेगळे मिक्सचरचे लेयर्स कसे तयार होतात, ह्या बाटलीतील मिश्रणाचे वेगवेगळे थर आपण बघितले. त्यामध्ये तुम्हाला मी डायग्राम काढायला लावली होती, ती तुम्ही छान आणि व्यवस्थित काढली आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघितलेला लेयर्स ऑफ द लँड. लेयर्स ऑफ द लँड म्हणजे काय, तर जमिनीमधले वेगवेगळे थर. जमिनीमध्ये जे वेगवेगळे थर आहेत ते आपण बघितलेलं. ह्युमस सॉईल, इमॅच्युअर सॉईल, लेयर ऑफ द सॉईल अँड स्मॉल रॉक्स, बेड रॉक्स. यामध्ये तुम्हाला मी 2-3 प्रश्न केलेले. व्हॉट इज मीन बाय ह्युमस. ह्युमस म्हणजे काय? डिकम्पोजिशन ऑफ द प्लांट अँड ॲनिमल. मटेरियल म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांचे कुजून निर्माण झालेली जी जमीन आहे, जी परिपक्व म्हणजे छानरित्या तयार झालेली जमीन आहे, त्याला आपण म्हणतो ह्युमस. त्यानंतर आपण पुढं त्याचे लेयर्स ऑफ लँड बघितले. त्यानंतर आपण पुढं चालू केलेलं द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन. मृदा, माती कशी तयार होती ही प्रक्रिया आपण बघत होतो. द सॉईल ऑन द लँड इज फॉर्म्ड बाय नॅचरल प्रोसेस. जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. द abiotic components of soil are supplied through the weathering of the bedrocks. मूळ खडकाच्या मृदेसाठी अजैविक घटकांचा, अबायोटिक म्हणजे अजैविक घटकांचा पुरवठा होतो. ड्यू टू द हीट, कोल्ड अँड वॉटर ऑफ द वाइंड अँड रेन रिस्पेक्टिव्हली. ऊन, वारा, पाऊस यांपासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी यांमुळे खडकांचे तुकडे होतात. The bedrocks breaks down into pieces. वेगवेगळे तुकडे तयार होतात. Stone, sand and soil from these pieces. दगड, खडे, वाळू, माती तयार होतात. त्याचप्रमाणे सूक्ष्मजीव, कीटक, वेगवेगळे मायक्रोब्स, वॉर्म्स अँड इन्सेक्ट आर फाउंड अमंग देम. वेगवेगळे घटक तयार होतात. रोटेंडन्स लाईक माईस अँड रॅट्स म्हणजे जसं की उंदीर, घुशींसारखे क्रुधित प्राणीही आपल्याला तिथे आढळून येतात. द रूट्स ऑफ ट्रीज ग्रोईंग ऑन अ लँड अल्सो वेदरिंग ऑफ रॉक्स. तसेच जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकाच्या मदतीला येत असतात. द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन इज अ स्लो अँड कंटिन्युअसली. माती निर्माण करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती कशी असते, तर सॉईल फॉर्मेशन इज अ स्लो, हळू असते, अँड कंटिन्युअस, सतत चालू असते. It takes about 1000 years for a 2.5 centimeter thick layer of moisture soil from. परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी सुमारे हजारो वर्ष आपल्याला लागतात. हे आपण सगळं मागच्या लेसनला बघितले. पुढचं आहे सॉईल कॅन गेट डिस्ट्रॉयड इन अ शॉर्ट पिरियड ड्यू टू फ्लोड्स, स्टॉर्म्स, ह्युमन ॲक्टिव्हिटीज. फ्लोड्स मीन्स पूर परिस्थिती, पूर. स्टॉर्म्स मीन्स वादळी वारे. जसं पाऊस येणार तेव्हा जोरात वारे येतं, त्याला आपण म्हणतो स्टॉर्म्स मीन्स वादळी वारे. ह्युमन ॲक्टिव्हिटीज, मानवाच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज. सॉईल कॅन गेट डिस्ट्रॉयड इन अ शॉर्ट पिरियड ड्यू टू फ्लोड्स, स्टॉर्म्स अँड ह्युमन ॲक्टिव्हिटीज सच ॲज अ मिनिंग. जसं पूर परिस्थिती, वादळी वारे, मानवाच्या वेगवेगळ्या खाणकामासाठी लागणारी जी माती ती काय होती, तर सच अ मायनिंग, अल्पावधीत नष्ट होऊ लागते, म्हणजे कमी वेळामध्ये ती डिस्ट्रॉय, नाहीशी होऊ लागते. दॅट इज वाय इट इज नेसेसरी टू कन्झर्व अ सॉईल अँड टू प्रिव्हेंट इरोजन ऑफ अ लँड. इरोजन म्हणजे धूप. म्हणूनच मृदा साधारण करणे म्हणजे जमिनीची धूप थांबवणे काय आहे, तर आवश्यक आहे. द बेस्ट रेमेडी फॉर दिस इज टू इन्क्रीज द ग्रेन कवर ऑफ अ लँड.
यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे जमिनीवरील वनस्पतीचे आच्छादन वाढवणे, म्हणजे जमिनीवरती जे पीक घेतो ते काय करायचं, इन्क्रीज करायचं, वाढवायचं. इरोजन इज अ लँड इज अ रिड्यूस्ड इफ ग्रासेस, ट्रीज, ब्रशेस आर ग्रोन इन इट. जमिनीवरील वनस्पतीचे आच्छादन वाढवणे म्हणजेच काय, तर गवत, झाडे, झुडपे वाढल्यास जमिनीची धूप कमी होते. म्हणजे जमिनीवर जे आपल्याला इरोजन करायचे, जमिनीची जर चांगली मशागत करायची असेल तर जमिनीवर जे वाढलेलं गवत वगैरे असतं ते काय करायचं, नाहीसं करायचं, म्हणजे पटकन काढायचं. ट्राय दीज ऑप्टेन स्पेसिमन्स ऑफ सॉइल फ्रॉम अ व्हेरियस प्लेस इन आवर सराउंडिंग. तुमच्या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी जसे अंगण, बाग, डोंगर, नदीकाठ, गार्डन, हिल, रिव्हर बँक्स, फील्ड्स, रॉकी ग्राउंड. नोट द डिफरन्स इन द स्पेसिमन विथ रिस्पेक्ट टू कलर, फील, टेक्स्चर अँड साईज ऑफ द पार्टिकल. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला मातीचे वेगवेगळे कलर पाहायला मिळतील किंवा वेगवेगळ्या मातीच्या कणांचा आकार वेगवेगळा पाहायला मिळेल, टेक्स्चर, त्याचा स्पर्श तुम्हाला वेगवेगळा. या सगळ्याचं काय करायचं आहे, तर तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि ते बघायचं आहे कसं आहे, म्हणजे आपल्या आजूबाजूची जी जमीन आहे ती कशी आहे हे आपल्याला बघायचं. डू यू नो ह्युमस इज द लेअर फॉर्म्ड ऑन सॉइल ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट अँड ॲनिमल बाय मायक्रोब्स. मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या सूक्ष्मजीवांमार्फत विघटन होऊन, म्हणजेच ते कुजून, डिकम्पोजन होऊन त्या मातीवर जो थर तयार होतो त्यालाच आपण काय म्हणतो, तर ह्युमस. ह्युमस सप्लायज न्यूट्रिएंट्स टू द सॉइल. मग ती कृत्रिम मातीच किंवा ती जमीन, ती मृदा, जी सॉइल, त्या जमिनीला काय देते, तर पोषक घटक पुरवण्याचं काम करत असते. ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एक्रेटिंग द सॉइल अँड फॉर होल्डिंग वॉटर इन द सॉइल. तसेच मृदेत हवा खेळती ठेवणे, मातीला पाणी धरून ठेवणे या कामासाठी ह्युमसचा वापर केला जातो. द प्रोपोर्शन ऑफ ह्युमस इन द अप्पर लेयर ऑफ अ गुड फर्टाईल इज अबाउट 30% to 50. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात ह्युमसचं, म्हणजे चांगल्या मातीचे प्रमाण हे 33 ते 50% एवढं असतं. पुढचा पॉईंट आहे, यूज अवर ब्रेन पॉवर. व्हॉट आर द कॉन्स्टिट्यूएंट ऑफ सॉइल. मृदेमधील विविध घटक कोणते, म्हणजे मातीमध्ये विविध घटक कोणते आहेत. क्लासिफाय देम एज अ बायोटिक अँड अबायोटिक कॉन्स्टिट्यूएंट. जैविक आणि अजैविक घटक म्हणजे काय, जसं सजीव, निर्जीव, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग. तसंच अबायोटिक, बायोटिक आपण बघितलेलं. अबायोटिक म्हणजे कोणते, अजैविक, आणि बायोटिक म्हणजे जैविक. या घटकांमधलं क्लासिफिकेशन तुम्हाला लिहायचं आहे आज. पुढे, फॉरेस्ट ऑन अ लँड गॉट बर्ड अंडरग्राउंड ड्यू टू द ग्रेट अपहिव्हल्स दॅट टू टेक प्लेस. एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या अंडरग्राउंड चढ उतारामुळे जमिनीवरील चांगली जमीन ही भूभागात गाडली गेली किंवा नाहीशी झाली. प्लेस ऑन द अर्थ मेनी एजेस ॲगो. त्यानंतर सजीवांच्या मृतावशेषापासून वेगवेगळ्या गोष्टी होऊ लागल्या. आफ्टर दॅट द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्यूल. वेगवेगळ्या जीवनाची इंधनं आपल्याला मिळू लागली. फ्रॉम द रिमेन्स ऑफ अ लिव्हिंग थिंग्स टूक प्लेस अंडरग्राउंड. त्यातली काही घटक हे आपल्याला अंडरग्राउंड, जमिनीच्या आतमध्ये मिळू लागली. वी गेट फ्युल्स लाईक पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन अँड अदर युजफुल मटेरियल लाईक tar and wax फ्रॉम द सॉइल फ्यूल कॉल्ड गर्ड ऑइल. जीवनाशय इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन ही इंधने, तर डांबर, मेण यांसारखे उपयुक्त पदार्थ हे आपल्याला खनिजांपासून मिळू लागली. गर्ड ऑइल वेगवेगळे मिळू लागली. पॅराफिन म्हणजे कोळसा, केरोसिन म्हणजे रॉकेल, पेट्रोल म्हणजे गाडीत घालतो तर पेट्रोल, डिझेल हे वेगवेगळे आपल्याला गर्ड ऑइलपासून मिळू लागली. पुढं आहे, लिव्हिंग थिंग्स यूज लँड, वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन अर्थ. सो
so does man. However, the portions of these resources that are actually put to use are very small are compared to the whole earth. Look at the following table. मग पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा यांचा वापर सजीव कसा करतात आणि या घटकांचा मानव देखील एक साधने म्हणून, एक रिसोर्सेस म्हणून त्याचा काय वापर करतात ते आपण खाली दिलं आहे. लँड, जमिनीचा वापर 29%, पोर्टेबल ऑइल वॉटर, फ्रेश वॉटर 0.3% अँड ऑक्सिजन 21%. या सगळ्या गोष्टींचा वापर पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा हे सजीव करत. इवन इन दीज स्मॉल प्रोपोर्शन द रिसोर्सेस शो इन द अबोव टेबल आर सफिशियंट फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. वरील जर तुम्हाला जो टेबल दिला त्यामध्ये वेगवेगळे प्रोपोर्शन दिले, जरी ती खूप असली, जास्त असली तरी त्याचा सफिशियंट फॉर, त्याचा योग्य तो वापर आपण आपल्या सजीवांसाठी पुरेसा आहे किंवा सजीवांना पुरेल एवढा आहे. ओनली इट इज अ व्हेरी नेसेसरी फॉर मॅन टू कंट्रोल हिज अ ग्रेट. म्हणजे काय, तर फक्त मानवाने स्वतःच्या हव्यासासाठी नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. In other words, he must use these resources judiciously. म्हणजे या साधनांचा त्याने तारतम्य म्हणजे योग्य तो चातुर्यानं किंवा योग्य प्रकारे त्याचा अभ्यास केला पाहिजे. विथ द अवेअरनेस दॅट दे आर meant फॉर ऑल अदर लिव्हिंग थिंग्स अँड नॉट फॉर मॅनकाइंड. वापर केला हवा ती जी ते स्वतःबरोबरच इतर सर्व सजीवांसाठी देखील आपल्याला या वस्तूची गरज आहे हे आपण जाणलं पाहिजे किंवा हे जे आपल्याला गरज आहे, म्हणजे जी गोष्ट जेवढी लागणार आहे तेवढ्याच त्या गोष्टीचा वापर आपण केला पाहिजे. इन्स्टिट्यूट ॲट वर्क. कोण काय करतं? इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD वॉज एस्टॅब्लिश्ड इन हवामानशास्त्र. मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे हवामान. वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1875. वॉज स्टडिंग द वेदर इन द इंडियन सबकॉन्टिनेंट. द मेन फंक्शन ऑफ दिस इन्स्टिट्यूट इज टू ऑब्झर्व द वेदर, observe the weather and to make weather forecast. This institute also conducts research related to change in weather, make forest about rains and studies the developments related to global warming. भारतात आपल्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतातील हवामानशास्त्र या संस्थेने 1875 साली मध्ये एक स्थापना केली. ही जी संस्था हवामानाचं निरीक्षण करून हवामानाविषयी अंदाजे वर्तवण्याचं मुख्य काम करतं. याशिवाय हवामान बदलाविषयीचे जे संशोधन आहे, पर्जन्याचा अंदाज, जागतिक तापमानवाढीविरुद्धचं निरीक्षण इत्यादी संस्था हे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हे करत असतं. थँक्यू.